हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी बाजारात गेलेली आणि बऱ्याच दिवसानंतर मी इकडे आल्यापासून मला काही भाजीपाला जास्त काही भेटतच नाही. तर बऱ्याच दिवसानंतर ही भाजी दिसली, तांदूळग्याची भाजी दिसली. कुठे तांदूळ कुंद्रा म्हणतात, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भाजींचे नावं आहेत. तर आमच्या इकडे तांदूळग्याची म्हणतात. तर त्याची रेसिपी म्हटलं शेअर करावी आणि एकदम झटपट होते आणि एकच खायला नंबर लागते, भाकरीसोबत म्हणा चपातीसोबत. तर इथे तांदूळग्याची भाजी खुडून मस्त असं स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कांदा, लसणची पेस्ट, हिरव्या मिरचीचा ठेसा आणि आपल्या चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. एकदम कमी साहित्य आहे आणि शेंगदाण्याचं कूट देखील घेतलं आहे बरं. तर एकदम झटपट अशी रेसिपी होते. माझी आजी करायची ह्या पद्धतीने आणि खूपच खायला छान लागायची. तर कसं करायचं तर ते पुढे बघूया. चला तर मग बघूया कसं करायचं. तर येथे कढई घेतली आहे. चांगली गरम झाल्यानंतर ती भाजी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आणि कढई मी लोखंडाचीच घेतली आहे. कुठल्याही सुक्या भाज्या जेव्हा आपल्याला करायच्या असेल तर लोखंडाच्या कढईतच करा. खायलाही पौष्टिक लागतं आणि टेस्टही छान येते. आणि ह्या पद्धतीने माझी आजी करायची. भाजी अशी भाजून घ्यायची, पूर्ण त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघा, एकदम नंतरून आपण फोडणी दिली, ताट झाकून ठेवलं की झाली आपली भाजी खाण्यासाठी रेडी. एकदम झटपट अशी होते. तर आता सर्व भाजी माझी चांगली परतून झाली आहे. तुम्ही बघा, पूर्ण भाजीचा कलर चेंज झाला आहे. तर आता एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे मी आणि लागलीच त्यामध्ये 2 चमचा तेल टाकून तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार. म्हणजे आपल्या चवीनुसार जेवढं मीठ लागतं तेवढं टाकायचं. त्यानंतर कांदा, लसणाची पेस्ट आणि जी हिरवी मिरचीची आपण पेस्ट घेतली आहे ती देखील टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. आणि चांगलं हे जे आपण कांदा, लसण, हिरवी मिरची टाकले त्याला चांगलं तेल सुटायला लागलं की आपण जी भाजी भाजून घेतली तर ती टाकायची आहे. आता भाजी टाकून चांगलं परतायचं आणि 5 ते 10 मिनिट ताट झाकून ठेवायचं. आता बघा, पाणी पूर्ण आटल्या गेले. आता भाजी मस्त अशी आपली खाण्यासाठी तयार आहे. आणि सर्वात शेवटी मी शेंगदाण्याचं कूट टाकते आहे. तर कशी वाटते रेसिपी? आहे ना सोपी एकदम. तर तुम्ही देखील या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि एकदम झटपट अशी होते आणि खूप छानही लागते, एकदम टेस्टी बनते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा. आणि जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर तसंच न जाता प्लीज सबस्क्राईब करा असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन, नवीन रेसिपी घेऊन. चलो देन, बाय.